नमस्कार मित्रांनो, एक खून, एक मृतदेह आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी आखलेला असा एक प्लान जो पाहिल्यावर अनेकांना दृश्यम चित्रपटाची आठवण झाली। खून झाल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मोबाईल वेगळ्या ठिकाणी फेकला, कपडे दुसऱ्या दिशेला टाकले आणि चप्पल ही आणखीन एका ठिकाणी, असं करत करत सगळ्या वस्तू म्हणजे अलग अलग ठिकाणी टाकून दिल्या आणि पोलिसांना या चुकीच्या दिशेने पाठवण्यासाठी प्रत्येक प्रश्नाला उत्तर तयार ठेवले। सगळं काही अगदी परफेक्ट वाटत होतं, असं वाटत होतं जणू काही हे दुसऱ्यानंच केलेलं आहे। पण एक छोटीशी चूक आणि 8 दिवसांनी संपूर्ण रहस्य कसं उघड झालं हेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यातील ही घडलेली घटना, एक सत्य घटना, ज्यामध्ये एका आईनं आणि तिच्या मुलांनी मिळून एका व्यक्तीला खून केल्याचा आरोप झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी मात्र याचा उलगडा कसा केला ही संपूर्ण कथा आपल्याला या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे। त्यामुळे भावांनो, ताईंनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओतून सर्व काही तुम्हाला काय घटना घडली सगळं माहिती भेटेल। 13 जानेवारीची ती सकाळ कन्नड तालुक्यातील एका गावात राहणारे राजू पवार नेहमीप्रमाणे शेतात गेले। घरच्यांना वाटलं काही वेळात ते परत येतील, पण तासामागून तास गेले। फोन वाजत होता, मात्र कोणी उचलत नव्हतं। सुरुवातीला घरच्यांनी नातेवाईकाकडे चौकशी केली, नंतर गावात शोधाशोध सुरू झाली, मात्र राजू कुठेच सापडत नव्हते। सगळ्या पाहुणे रावणीला विचारलं, आसपास विचारलं, तरीही त्यांचा शोध लागत नव्हता। परिस्थिती गंभीर असल्याचं येतात त्यांच्या लक्षात आलं आणि ही जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा गावकरी आणि नातेवाईक मोठ्या संख्येने शोध मोहिमेत सहभागी झाले। राजू यांच्या शेताजवळील वन क्षेत्रात एक शोध सुरू झाला। अचानक काही लोकांना एका ठिकाणी अंतर्वस्त्र दिसली, त्यामुळे संशय तर आता बळकावलाच होता। लोकांचा संशय वाढला होता, नातेवाईकांचा संशय वाढला होता। थोडे पुढे गेल्यावर त्यांना एक फुटलेला मोबाईल सापडला, तो राजू यांचाच असल्याचं समोर आलं। यानंतर काही अंतरावर कपडे सापडले, कपडे सुद्धा विखुरलेले होते, एकीकडे पॅन्ट तर एकीकडे शर्ट, अशी परिस्थिती झाली होती। तर आणखी पुढे त्यांची चप्पल दिसली आणि हे सर्व काही त्या राजूचेच आहे हे समजून गेलं। हे सर्व वेगवेगळ्या दिशांना विखुरलेलं होतं। आता मात्र सर्वांनाच खात्री झाली होती की काहीतरी गंभीर घडलं आहे। सुमारे 4 ते 5 तासांच्या शोधानंतर एका ओढ्याजवळ राजू यांचा मृतदेह आढळून आला। मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती, सगळीकडे कपडे वगैरे होते आणि मृतदेह तिथं होता। शरीरावर अनेक वारांचे निशाण होते आणि मृतदेह मात्र हा झाडाच्या मुळाजवळ एका ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत होतं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांची पथके घेऊन घटनास्थळ दाखल झाले। तपास सुरू झाला, पण सुरुवातीचे अनेक दिवस पोलिसांना नेमका हा कोणी केला असेल कोणताही ठोस डागायचा लागत नव्हता। हा नेमका राजकीय वाद होता की जमिनीचा वाद होता की जुनी शत्रुत्व होतं, हे सर्व सर्व शक्य तपासण्या झाल्या होत्या। मात्र त्या दरम्यान पोलिसांनी गावातील अनेक लोकांशी चौकशी केली। याच चौकशीत त्यांचं लक्ष एका महिला आणि तिचा जो मुलगा होता त्या मुलाकडे गेलं। दोघांची चौकशी करण्यात आली होती आणि इथेच पोलिसांना काहीतरी वेगळं जाणवलं होतं। पोलीस म्हणजे असे आहेत की त्यांना संशय आला की ते व्यक्तीला मग प्रश्न विचारायला सुरुवात करतात। आई आणि मुलगा या दोघांनाही प्रत्येकी प्रश्न विचारणं त्यांनी सुरुवात केली होती आणि प्रत्येकी प्रश्नाला अक्षरशः त्यांचं एकसारखं उत्तर येत होतं। उत्तर असं होतं जणू काही दोघांनीच ते चर्चा केलेली, दोघांनीच पाठांतर केलेलं होतं आणि ते दोघं पाठ करून आले की काय असं वाटत होतं। याच गोष्टींनी पोलिसांचा संशय अधिक बळकावला होता आणि पुढे जे समोर आलं, मग आता ही स्क्रिप्ट येते समोर, त्याने संपूर्ण परिचय आता हादरून गेला होता। संशयाची सुई आणि आई त्या मुलाकडे कशी वळली, राजू पवार यांच्या हत्येचा तपास सुरू होता। पोलिसांनी गावातील अनेक लोकांशी चौकशी केली होती, मात्र 7 दिवस उलटूनही आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही ठोस पुरावा सापडत नव्हता। याच दरम्यान पोलिसांनी गावात गुप्तपणे काही खबऱ्यांना कामाला लावलं होतं। त्यांना माहिती करून घ्यायचं होतं की या गावामध्ये नेमकं त्या दोघांविषयी किंवा इतर विषयी काही चर्चा होते का। गावात असं काहीतरी सांगून दिलेलं होतं। नंतर अशा चर्चा निघू लागल्या, गावात काय चर्चा सुरू आहे, लोक कोणाचे नाव घेत आहेत, कोणाच्या हालचाली संशयास्पद वाटतात, याची पोलिसांनी थोडी गावकऱ्याकडे निरीक्षण करण्यास सांगितलं होतं।
याची माहिती गोळा केली जाऊ लागली होती आणि याच वेळी एक नाव वारंवार पोलिसाच्या कानावर पडू लागलं. मग जेव्हा त्या व्यक्तीचं वारंवार नाव कानावर पडू लागलं तेव्हा मग पोलिसांनी चौकशी करणं सुरू केलं आणि ते नाव होतं मग वंदना पवार यांचं. ज्या ठिकाणी राजूचा मृतदेह सापडला होता त्याच परिसरात वंदना पवार यांचं शेत होतं. त्यामुळं पोलिसांनी वंदना आणि तिचा मुलगा धीरज यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. सुरुवातीला दोघेही पूर्णपणे शांत होते. राजूच्या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं ते वारंवार सांगत होते. मात्र पोलिसांना त्यांच्या बोलण्यात एक विचित्र गोष्ट जाणवली, कारण प्रत्येक प्रश्नाला त्यांचं दोघांचं जे उत्तर होतं ते अगदी शब्द न शब्द सारखंच येत होतं. जणू काही आधीच ते एखादी स्क्रिप्ट तयार करून, एखादी कथा तयार करून त्या दोघांनी पाठ केलेली आहे असं त्यांचं ते बोलणं होतं आणि हेच बोलणं पोलिसांना जाणवत होतं. कोणत्या वेळी कुठं काय होतं आणि काय केलं, कोणाला भेटलो, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अक्षरशः एकसारखं मिळत होतं. यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच वाढला होता आणि मग संपूर्ण भिंग फुटलं. मग पोलिसांना जेव्हा संशय आला तेव्हा प्रश्नाचे उत्तरही समोर सारखेच आले. मग पोलिसांनी वंदना पवार आणि याची पुन्हा सखोल चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्या काहीच बोलत नव्हत्या, पण चौकशी जशी जशी पुढे सरकली तसं तसं त्यांचं मानसिक संतुलन ढासळू लागलं. तेच नव्हे तर आणखीन अखेर पोलिसांसमोर मग हे संपूर्ण प्रकरण, जो मुलगा होता त्यांनी सुद्धा हीच माहिती सांगितली आणि काही क्षणी ते दोघंही स्तब्ध झाले होते. हे संपूर्ण सत्य जेव्हा बाहेर आलं तेव्हा चौकशी समोर आलेल्या माहितीनुसार राजू पवार आणि वंदना पवार यांची पूर्वीपासून ओळख होती. मात्र काही काळापासून राजू वंदना यांना सतत त्रास देत असल्याचा आरोप होता. सततचा पाठलाग आणि तिचा तो नकार दिल्यानंतरही सुरू असलेला तो वारंवार राजू तिला त्रास देत होता. या संपूर्ण गोष्टीचा त्रास तिला होऊ लागला होता असं तिनं सांगितलं आणि या सगळ्या गोष्टीमुळे वंदना ही खूप त्रस्त झाली होती. ज्या त्रस्त झाल्या होत्या त्याच्यामुळं अखेर त्यांनी ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तिच्या मुलाला धीरजला सांगितली. ज्यावेळेस धीरजला ही गोष्ट सांगण्यात आली आणि तिथूनच सुरू झाला मग हा एक प्लॅन. आता हा प्लॅन ज्यावेळेस सुरू झाला मग हा झाला होता एक दृश्यम स्टाईल प्रमाणे, एक दृश्यम प्लॅनेट. तपासात समोर आलेल्या सर्व माहितीनुसार धीरजने अनेक दिवस इंटरनेटवर विविध गुन्हेगारी प्रकरणाचा अभ्यास केला होता. क्राईम आधारित कार्यक्रम पाहिले होते, पोलीस तपास कसा करतात आणि त्यानंतर मग पोलीस पुरावे कसे शोधतात याची माहिती गोळा केली होती. त्यानंतर त्याने एक प्लॅन तयार केला होता. 13 जानेवारीच्या दिवशी वंदना यांनी राजूला शेतात बोलवल्याचा आरोप होता. राजू तेथे पोहोचल्यावर धीरज अचानक समोर आला. जसा समोर आला तेव्हा राजू थोडा स्तब्ध झाला होता आणि त्यानंतर मात्र मग राजूवर हल्ला करण्यात आला होता. काही वेळातच राजूचा मृत्यू तिथेच झाला होता. मात्र खून केल्यानंतर खरी सुरुवात मग आता इथून पुढे झाली होती की आता हा मृतदेह नेमका ठेवायचा कुठे, आणि त्या क्षणी हे दोघे जण विचार करत होते. नंतर लगेच जशी मग सुरुवात झाली, हा जो मृत बॉडी ती ठेवायची कुठे, ती पुरावी की लपवावी, या प्रयत्नांची राजू हा विचार करत होता. म्हणून राजूने कपडे एका दिशेला फेकले होते, मोबाईल दुसऱ्या ठिकाणी टाकण्यात आला होता, चप्पल आणखीन एका बाजूला फेकण्यात आली होती, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल आणि मृतदेह एका वड्याजवळ नेऊन लपवण्यात आल्याचा आरोप होता. आहेच ही संपूर्ण घटना एखाद्या चित्रपटासारखी, एखादी कथा रचल्यासारखीच वाटत होती. पण आरोपींची एक चूक त्यांना मागात पडली, ती म्हणजे सगळा प्लॅन परफेक्ट वाटत होता, पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला होता, मात्र एक गोष्ट पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. मग तुम्ही म्हणसाल ती कोणती? तर ती गोष्ट अशी होती, ती म्हणजे आई आणि मुलगा दोघेही प्रत्येक प्रश्नाला अगदी एकसारखं उत्तर देत होते. जणू काही त्यांनी ती एक स्क्रिप्ट दोघांनी सारखीच पाठ केली होती. या खऱ्या घटनेत आठवणी वेगवेगळ्या असतात. अशा पद्धतीनं घडलेली घटनाही दोघांना सारखी माहिती नसते, कधी असं होऊ शकतं, परंतु येथे दोघांच्या घटना सारख्या येत होत्या आणि वेगळ्या असल्यामुळे जो तपशील होता तो सारखा येत होता. पण इथे प्रत्येक वाक्य सारखंच आल्यामुळं आणि याच गोष्टींना पोलिसांना खात्री पटली होती की काहीतरी लपवलं जात आहे. पुढील चौकशी संपूर्ण कथित केल्या जात आहे आणि ती कथित केलेली हा कट नंतर उघडकीस येतोय हे पोलिसांना कळालं. निष्कर्ष एवढ्याच आहे. याच्यातून भावांनो, मित्रांनो, ताईंनो,
या प्रकरणात नेमकं सत्य काय होतं याचा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट झालेला होईल असं तुम्हाला वाटतं. कारण ही गोष्ट न्यायालयात ज्यावेळेस जाते त्यावेळेस खरे प्रकरण बाहेर येतात पुरावेसही. एक गोष्ट किती हुशार पद्धतीने लपवण्याचा प्रयत्न केला, कितीही चित्रपट पाहून प्लॅन तयार केला, मात्र ती पोलिसाच्या दृष्टीतून कधी जाऊ शकत नाही. तरी एखादी छोटी चूक ही झाली असली तरी तिचं पुढं उघडकीस होते. कायमस्वरूपी पळून जाणं जवळपास अशक्य असते. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? राजीव पवार या प्रकरणात तुम्हाला सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती आवडली आणि कोणती वाटली? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. या आईनं काय करायचं होतं? त्या मुलानं आणि आईनं नेमकं त्याला मारायचं होतं की कायद्याकडे वळायचं होतं? जरूर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, होतोय पण शेअर करा आणि प्लीज प्रसार मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढी विनंती. चला भेटूया एक नंतरच्या नवीन कथेसोबत. धन्यवाद.